तर बघा विद्यार्थी मित्र, या लेक्चर मध्ये मी रोटेशनल डायनामिक्सचा सेकंड पार्ट काय करत आहे याच्यामध्ये डिस्कस करणार आहे। तर विद्यार्थी मित्र बघा की AT म्हणजे काय, तर त्याला आपण ट्रान्सलेशनल ॲक्सेलरेशन असं म्हणतो। ट्रान्सलेशनलचा सिंपलीफाईड मीनिंग काय आहे बघा की जो ट्रान्सलेशनल हा जो शब्द आहे तर त्या ट्रान्सलेशनलचा सिंपलीफाईड शब्द काय आहे, तर त्याला आपण लिनियर असं सुद्धा म्हणत असतो। तर A सबस्क्रिप्ट ला T इज इक्वल टू dv/dt इज इक्वल टू रेट ऑफ चेंज ऑफ स्पीड असा तो फॉर्म्युला आहे। पुढचा आहे AR, A रोटेशनल ॲक्सेलरेशन इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर R इज इक्वल टू बघा हा फॉर्म्युला कसा लक्षात ठेवायचा, तर R इनटू ब्रॅकेट, हे सिंपलीफिकेशन कसं होतं बघा, R इनटू ब्रॅकेट V/R चा ब्रॅकेट स्क्वेअर। विद्यार्थी मित्र बघा की हा R तसाच राहणार आणि बेसिक अल्जेब्राच्या नियमानुसार A डिवायडेड बाय B चा ब्रॅकेट स्क्वेअर असेल तर तो A स्क्वेअर डिवायडेड बाय B स्क्वेअर असा होतो। मग R इनटू ब्रॅकेट V स्क्वेअर डिवायडेड बाय R स्क्वेअर होणार, म्हणजे हा R ला R म्हणजे R कॅन्सल होऊन हे काय होणार V स्क्वेअर अपॉन R। तर विद्यार्थी मित्र सिंपलीफिकेशन मी सांगितलं तुम्हाला, तर AT इज इक्वल टू dv/dt इज इक्वल टू रेट ऑफ चेंज ऑफ स्पीड। बघा AR इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर R इज इक्वल टू R इनटू ब्रॅकेट V/R चा ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू R इनटू V स्क्वेअर अपॉन R स्क्वेअर। म्हणजे काय केलं की A/B ब्रॅकेट स्क्वेअर असेल तर न्यूमरेटरचा पण स्क्वेअर होतो आणि डिनॉमिनेटरचा सुद्धा स्क्वेअर होतो, तर ते काय आलं V स्क्वेअर अपॉन R स्क्वेअर। तर इथे V स्क्वेअर अपॉन R राहणार। AT म्हणजे ट्रान्सलेशनल ॲक्सेलरेशन इज इक्वल टू dv/dt। आता इथे त्यांनी काय केलं की रिलेशन बिटवीन लिनियर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला वापरला। AT इज इक्वल टू dv/dt इज इक्वल टू d/dt ऑफ V इज इक्वल टू काय आहे R ओमेगा, तर R इनटू ब्रॅकेट d ओमेगा अपॉन dt। आता d ओमेगा अपॉन dt म्हणजे काय, तर d ओमेगा डिवायडेड बाय dt म्हणजे त्याला आपण अँग्युलर ॲक्सेलरेशन असं आपण त्याला म्हणतो। त्यानंतर आपण पाहिलं इक्वेशन्स ऑफ रोटेशनल मोशन। तर पहिला आहे ओमेगा इज इक्वल टू ओमेगा नॉट प्लस अल्फा टी, दुसरा आहे थीटा इज इक्वल टू ओमेगा नॉट टी प्लस 1/2 अल्फा टी स्क्वेअर, तिसरा आहे ओमेगा स्क्वेअर मायनस ओमेगा नॉट चा स्क्वेअर इज इक्वल टू ट्वाइस अल्फा थीटा। तर विद्यार्थी मित्रहो, या लेक्चर मध्ये मी इथेच थांबतोय। इथून पुढच्या लेक्चर मध्ये आपण याचा जो नेक्स्ट भाग आहे तो कंटिन्यू करणार आहोत। धन्यवाद।